Good afternoon, all of you. I welcome you all on the stage of Pehchan Stree Shakti Women Empowerment Forum. And आज का मैं लैंग्वेज हिंदी और मराठी दोनों में रख रही हूँ, और अगर किसी को कुछ क्वेश्चंस है तो हिंदी में भी पूछ सकते हैं। मैम दोनों में बात करते हैं, मोस्टली प्रेफर करते हैं मराठी, बट मैं इंट्रोडक्शन इनका हिंदी में दूंगी। सो आज के हमारे गेस्ट है सरोज बड़बड़े मैडम, एंड शी इज अ बैच फ्लावर रेमेडी एक्सपर्ट। इनको 25 प्लस इयर्स का एक्सपीरियंस है। अभी तक इन्होंने 1000 से ज्यादा पेशेंट को ठीक किया है, साइकोलॉजिकल प्रॉब्लम्स, इमोशनल, मेंटल हेल्थ में। और इन्होंने 25 प्लस मैगजीन्स में भी इनके आर्टिकल्स आए हैं, और न्यूज़पेपर्स में भी इनके आर्टिकल्स आए हैं, जैसे कि लोकसत्ता, सकाळ, प्रभात, उठारी, ये सब न्यूज़पेपर्स में इनके काफी सालों से आर्टिकल्स आए हैं। And she has also given lectures in schools, universities, women empowerment groups, senior citizens, Rotary Club, banks, business owners, इन सभी को इन्होंने ट्रेनिंग्स भी दिए हैं। वहां पे भी मेंटल अवेयरनेस, मेंटल वेलबींग का बैच फ्लावर रेमेडी से किस प्रकार से हम ठीक हो सकते हैं, उसके बारे में लेक्चर्स दिए हैं मैडम ने। और अभी तक मैम ने आकाशवाणी पुणे में भी इनके 6 लेक्चर्स हुए हैं। दूरदर्शन में भी मैम ने दूरदर्शन विविध में इनके 6 इंटरव्यूज हुए हैं। तो बैच फ्लावर रेमेडी ये एक ऐसी रेमेडी है जो हमारे इमोशनल प्रॉब्लम्स, मेंटल प्रॉब्लम्स से बाहर आने के लिए सबसे इजी थेरेपी है, और सबसे इफेक्टिव थेरेपी है विदाउट एनी साइड इफेक्ट। तो आज ये वुमेन एम्पावरमेंट फोरम में काफी सारे लेडीज जो इमोशनली, मेंटली सफर कर रहे हैं लाइफ के प्रॉब्लम्स को लेके, एंड उनको पता नहीं है कि अपने मेंटल इलनेस से बाहर कैसे आना है। मेंटल इलनेस ये बहुत सटल लेवल पे चालू होता है और फिर वो एक बहुत बड़ा रूप ले लेता है। हमें लगता है बहुत बार कि बस ये तो फैमिली प्रॉब्लम है, ये तो छोटी सी प्रॉब्लम है ऑफिस की, ये तो मेरे पास्ट के मेमोरीज है जो मुझे तंग करे। बट धीरे धीरे करके वो एक बड़ा रूप लेते हैं, और वो अल्टीमेटली आपके फिजिकल बॉडी पे भी अफेक्ट करते हैं। तो हर एक इमोशन जो हम एक्सपीरियंस करते हैं वो बेसिकली आपके एंटायर लाइफ, आपके हेल्थ साइकिल पे इफेक्ट करता है। सो इसीलिए आज ये बैच फ्लावर रेमेडी एक्सपर्ट को लेकर पहचान श्री शक्ति आई है, और मैम का काफी एक्सपीरियंस है इस फील्ड में, और काफी सारे हजारों लोगों को ठीक किया है। तो आज हम सभी लेडीज को मैम गाइड करेंगे कि किस प्रकार से हम हमारा मेंटल हेल्थ अच्छा रख सकते हैं एज अ वुमेन, एंड वी कैन एम्पावर अदर वुमेन इन द सोसाइटी। थैंक यू सो मच मैम, आज आपने अपना टाइम दिया। तो आई वेलकम सरोज मैडम ऑन आवर प्लेटफॉर्म ऑफ पहचान श्री शक्ति। थैंक यू मैम फॉर कमिंग टुडे। थँक्यू सो मच. नमस्कार. माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आधी प्रार्थना म्हणते आणि मग बोलायला लागते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. इथे मला तुमच्याबरोबर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्राची बोरकरचे मी मनापासून आभार मानते. आता स्त्रियांसाठी पुष्पौषधे असा विषय आहे. खरं तर पुष्पौषध ही सर्व वयाच्या स्त्रिया, पुरुष, मुलांना, सर्व पेशांच्या लोकांना उपयोगी पडतात. पण आता आपण असं करूयात की खास करून स्त्रियांना उपयोगी पडणारी पुष्पौषधं त्याची आपण थोड्या औषधांची आपण थोडक्यात माहिती घेऊयात, आणि त्या दरम्यानच आपण ह्या उपयुक्त औषध पद्धतीचा जन्म कसा झाला आणि इतर औषध पद्धतींपेक्षा तिचं वेगळेपण, वैशिष्ट्य काय आहे ते समजून घेऊयात. तर लक्षात घ्या की स्त्रियांच्या बाबतीत होतं असं खरं तर की त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात शारीरिक आणि मानसिक शक्ती असते खरं, पण त्रासदायक व्यक्ती, त्रासदायक घटना, त्रासदायक परिस्थिती यामुळं त्यांच्यावरती काही दुष्परिणाम होतात, आणि मग राग, दुःख, भीती, काळजी, निराशा, आत्मविश्वास कमी होणं, झोप न लागणं, रडू येणं यासारखे काही त्रास त्यांना जाणवायला लागतात. स्त्रियांच्या बाबतीत परिस्थितीजन्य आणि स्वनिर्मित, लक्षात घ्या, केवळ परिस्थितीजन्य नाही तर स्वनिर्मित समस्यांचा सुकाळ असतो. बुद्धीला खाद्य जर मिळालं नाही तर स्त्रीच्या विचारांचा प्रवास हा तिरका किंवा वेडावाकडा व्हायला लागतो, आणि मग हे जे सगळे त्रास आहेत ते तर एकतर वाढतात किंवा टिकून राहतात किंवा कायमस्वरूपी त्रास द्यायला लागतात. तर त्याच्यावरती केल्या जाणाऱ्या उपायांमध्ये पुष्पौषध चिकित्सा पद्धती, बॅच फ्लॉवर थेरपी हा एक श्रेष्ठ उपाय आहे. तर त्याची आपण माहिती घेणार आहोत. डॉक्टर एडवर्ड बॅच
या ब्रिटिश डॉक्टरांनी ह्या उपचार पद्धतीचा शोध लावला 1930 ते 1936 या काळामध्ये. त्यांनी ही औषधं शोधली. म्हणजेच आपल्याला असं लक्षात येतं की इतर उपचार पद्धतींच्या तुलनेत म्हणजे ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद ह्या उपचार पद्धतींच्या तुलनेत पुष्पौषध चिकित्सा पद्धती ही खूपच तरुण आहे, फक्त 80 वर्षाची आहे ती. हा, आणि ह्या औषध पद्धतीचे जनक डॉक्टर एडवर्ड बॅच हे ब्रिटिश होते, त्यामुळे ही ब्रिटिश औषध पद्धती आहे. पुष्पौषधं म्हणजे वनौषधं नाहीत. पुष्पौषधं ही होमिओपॅथिक दुकानांमध्ये मिळतात, म्हणून ती होमिओपॅथिक औषधं नाहीत. होमिओपॅथी हे जर्मन सायन्स आहे आणि दिस इज ब्रिटिश सायन्स बिकॉज हे डॉक्टर एडवर्ड बॅच हे ब्रिटिश होते. लंडनमध्ये हार्ले स्ट्रीटवरती त्यांचा दवाखाना होता. MBBS झाल्यावरती त्यांनी दवाखाना सुरू केल्यावरती आणि एकंदरच वैद्यकीय शिक्षण घेताना त्यांच्या लक्षात आलं की आपलं हे ॲलोपॅथिक वैद्यकीय शास्त्र हे थोडंसं कमी पडतं. एक लक्षात घ्या की कुठलंही वैद्यकीय शास्त्र हे परिपूर्ण नाही, पण जो खरा डॉक्टर असतो, ज्याला पेशंटला खरं बरं करायचं असतं, तो नेहमी वेगवेगळ्या मार्गांचा अभ्यास आणि अवलंब करत असतो. तर तसंच डॉक्टर बॅटचं झालं की त्यांना असं लक्षात आलं की ॲलोपॅथीमध्ये रोगाला खूप महत्व दिलं जातं, पण त्या तुलनेत रोग्याकडे थोडंसं दुर्लक्षच होतं. त्याला फारसं महत्व दिलं जात नाही. रोगाबद्दल खूप चर्चा होते, परिषदा भरतात, भाषणं होतात, पण तो रोगी पापडा दुर्लक्षितच होतो, त्याला फारसं महत्व दिलं जात नाही. त्यानंतर त्यांना असं जाणवलं की आजार तात्पुरता दबवण्याकरता किंवा वेदनांचं तात्पुरतं शमन करण्याकरता ॲलोपॅथीमध्ये पुष्कळ औषध आहेत, पण प्रत्येक वेळेला रोगी संपूर्णपणे बरा होईलच याची खात्री ॲलोपॅथिक डॉक्टर देऊ शकत नाही. त्यांना हे काही मनाला बरं वाटत नव्हतं. त्यांना असं वाटायचं की डॉक्टर म्हणून आपलं कर्तव्य काय आहे हो, तर पेशंटला संपूर्णपणे रोगमुक्त करणं. तर तिथं हे शास्त्र थोडंसं कमी पडत होतं. नंतर त्यांना जाणवलेला आणखीन एक मुद्दा म्हणजे एकाच आजारानं ग्रस्त असलेले 10 पेशंट्स जर ॲलोपॅथीच्या दवाखान्यामध्ये आले, तर त्यांना सगळ्यांना एकच एक औषध देऊन इलाज केला जातो. पण अहो, व्यक्ती तितक्या प्रकृती, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, व्यक्ती तितके स्वभाव निराळे, त्या आजाराला सामोरं जाण्याच्या प्रत्येकाच्या तऱ्हा निराळ्या आणि आजारामधून बरं होण्यासाठी प्रत्येकाला लागणारा काळ निराळा. असं असताना सगळ्यांना एकच एक औषध का बरं ठोकायचं, ते काही त्यांना बरं वाटायचं नाही. आणखीन एक मुद्दा, तो तुम्हाला देखील माहिती आहे की ॲलोपॅथिक औषधं जी बाजारामध्ये आणली जातात ना, आधी ती प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करून सिद्ध केली जातात. आता हे प्रयोग कोणावर होतात हो, तर उंदीर, ससे, माकडं अशा प्राण्यांवरती हे प्रयोग केले जातात. त्यामुळे होतं काय की त्यांच्यावर प्रयोग करणारे शास्त्रज्ञ त्यांच्यातल्या शारीरिक लक्षणांची तपशीलवार नोंद करून ठेवतात. पण तुम्हाला माहिती आहे ना की हे प्राणी मुके आहेत. उंदीर, ससे, माकडं हे सगळे प्राणी मुके आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये काय उलथापालथी होतात यांच्याविषयीची परिपूर्ण माहिती वाचे अभावी हे प्राणी देऊ शकत नाहीत. म्हणजेच काय हो, तर मनाचा वेध घेण्यामध्ये ॲलोपॅथिक शास्त्र हे थोडंसं कमी पडतं. आता इथे आपण ॲलोपॅथिक शास्त्राला नावं ठेवण्यासाठी जमलेले नाही आहोत, टीका करण्यासाठी जमलेले नाही, तर का डॉक्टर बॅच हे वेगळी औषध पद्धती शोधण्यासाठी उद्युक्त झाले हे आपण समजून घेतोय. आणि मग यामुळे झालं असं की डॉक्टरांनी लक्षात घेतलं की आजारी केवळ आजार समान आहे म्हणून दिलेल्या समान औषधांमुळं सगळ्या पेशंट्सना बरं वाटेल असं नाही, तर समान मनस्थिती असलेल्या पेशंट्सना जर समान आजार झालेला असेल तरच त्यांना दिलेल्या समान औषधांमुळं बरं वाटतं. आता आपण साधं उदाहरण घेऊया की मगाशी आपण असं म्हणलं की एकच एक आजारानं ग्रस्त झालेले 10 पेशंट्स जर दवाखान्यामध्ये आले तर ॲलोपॅथीमध्ये सगळ्यांना एकच एक औषध दिलं जातं. आता आपण एक साधं उदाहरण लक्षात घेऊया, ते म्हणजे ताप. तापानं आजारी असलेली 10 बाळं जर दवाखान्यामध्ये आली तर सगळ्यांना त्रास एकच आहे ना, ताप. पण त्या तापाला सामोरं जाण्याची प्रत्येक बाळाची तऱ्हा कशी निराळी असू शकते हो. तापानं आजारी असलेलं एखादं मूल भेदरलेलं असतं, ते असं अंगाची जुडी करून पडलेलं असतं, त्याला कदाचित भीती वाटत असते की आपण हातपाय लांब केले तरी आपला त्रास वाढेल. तापानं आजारी असलेल्या दुसऱ्या एखाद्या मुलाला अशी भीती वगैरे काही वाटत नसते, त्याला फक्त ताप आलेला असतो. तापानं आजारी असलेलं एखादं दुसरं मूल आईला घट्ट पकडून बसलेलं असतं. आईपासून दूर केलं तर त्याला चालत नाही, तसा कुणी प्रयत्न केला तर ते रडून गोंधळ घालतं. तर तापानं आजारी असणारं आणखीन एखादं मूल, त्याची अशी काही अपेक्षा नसते आई पाहिजे, आई विना सुद्धा ते बसू शकत असतं. आणखीन एखादं बाळ तापानं आजारी असणारं रडून, गोंधळ घालून, कटकट करून, आपल्या त्रासाचं वर्णन करून आपल्याकडे इतरांचं लक्ष वेधून घेत असतं.
तर तापानं आजारी असणारं एखादं आणखीन बाळ ते नुसतंच पडून असतं. ते काही असला खटाटोप, ते काही इतरांचं लक्ष वेधत नाही, ते ओरडाआरडा करत नाही, ते गपचूप पडून असतं. लक्षात आलं आपल्या सगळ्यांना की सगळ्यांना त्रास एकच आहे, ताप. पण त्या तापाला सामोरं जाण्याची तऱ्हा प्रत्येकाची निराळी आहे. असं असताना त्या सगळ्यांना एकच एक औषध का ठोकायचं? हा. आणि त्यामुळं मग डॉक्टर बॅच हे इतर औषध पद्धतीचं वाचन, मनन, चिंतन, निरीक्षण हे सगळं करायला लागले. आणि मग त्यांना होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हनीमान यांनी लिहिलेला ऑर्गॅनम नावाचा ग्रंथ वाचायला मिळाला. आणि मग त्यांना असं वाटलं की जे विचार आपल्याला नव्यानं सुचले असं वाटत होतं, ते विचार या महान संशोधकाला डॉक्टर सॅम्युअल हनीमान यांना 100 वर्ष आधीच सुचलेले होते. हा. पण मग त्यामुळे त्यांचा उत्साह वाढला आणि त्यांनी मग होमिओपॅथीचा अभ्यास करून होमिओपॅथिक औषधं पेशंट्सना द्यायला सुरुवात केली. हा. आता आपण पूर्वी शाळेमध्ये एक वाक्य शिकलेलो होतो, जे खरं आहे आणि बरोबर आहे. आपण एक सायन्समध्ये वाक्य शिकलो होतो, आठवतंय का हो? आपण असं शिकलो होतो की जंतूंमुळे रोग होतो. बरोबर? ॲलोपॅथीमध्ये असं सांगितलेलं आहे की जंतूंमुळे रोग होतो. आता आपण एक परिस्थिती समजून घेऊया की समजा थंडगार वारा वाहतोय, नुकताच पाऊस पडून गेलाय, मोठं उत्साही वातावरण आहे आणि मग त्यामध्ये 10 जणांचा एक गट फिरायला गेला. फिरून घरी आल्यानंतर, थंडगार वाऱ्यामधून फिरून घरी आल्यानंतर काही जणांना सर्दी होते, शिंका येतात. काही जणांचं डोकं दुखतं. काही जणांना सर्दी आणि डोकंदुखी ह्याच्या बरोबरीनं ताप देखील येतो आणि काही जणांना काहीही होत नाही. आता समान परिस्थितीमध्ये सगळे बाहेर फिरायला गेले होते ना, थंडगार वारा वाहतोय, पाऊस पडून गेलाय. सगळेजण एकाच परिस्थितीतून बाहेर पडलेले होते. सगळ्यांना त्रास व्हायला हवा होता. तर काही थोड्या लोकांनाच फक्त शिंका आल्या, काही जणांचं त्याच्याबरोबर डोकं दुखलं आणि काही जणांना त्याच्याबरोबर तापही आला आणि काही जण टणटणीत राहिले, त्यांना काही झालं नाही. मग जंतूंमुळे रोग होतो ना जर, तर मग या काही जणांना काहीच कसं झालं नाही? म्हणजे तिथं त्या विधानाला फाटा आला ना. तर डॉक्टर हनीमानांनी त्याचं स्पष्टीकरण असं दिलेलं आहे की जेव्हा मनुष्याची जीवनशक्ती निस्तेज होते, तेव्हा तो आजारी पडतो. आता ही जीवनशक्ती म्हणजे काय हो? तर शारीरिक शक्ती अधिक मानसिक शक्ती. तर ही मनुष्याची जेव्हा शारीरिक आणि मानसिक शक्ती निस्तेज होते, तेव्हा तो आजारी पडतो, असं डॉक्टर हनीमानांनी ओळखलं. म्हणजेच त्यांनी मनाचं सामर्थ्य ओळखलं. आणि डॉक्टर एडवर्ड बॅच हे तर त्यांच्या कितीतरी पुढे गेले. त्यांनी मनालाच केंद्रस्थानी ठेवून आपल्या औषध पद्धतीची निर्मिती केली. लक्षात घ्या की मानवी मन हे काही दाखवता येतं का हो? आपण हे पाहू शकतो का हो? त्याचं उत्तर हो असं आहे. माणसाचं मन त्याच्या डोळ्यातनं दिसतं, त्याच्या हसण्यातनं दिसतं. उदास हसणं आणि खळखळून मोकळेपणानं हसणं फरक आहे ना. माणसाचं मन त्याच्या हसण्यातनं दिसतं. मनुष्य चालतो कसा, बोलतो कसा, बघतो कसा, हसतो कसा, सगळ्यातनं त्याचं मन हे दिसत असतं. तर त्या अशा मानवी मनाला केंद्रस्थानी ठेवून, त्याला सर्वोच्च स्थान ठेवून डॉक्टर बॅचनी त्यांच्या औषध पद्धतीची निर्मिती केली. हा. आता मगाशी आपण ऐकलं की त्यांनी होमिओपॅथीचा अभ्यास करून होमिओपॅथिक औषधं वापरायला सुरुवात केली. पण त्याच्यामध्ये शेकडो औषधं आहेत हो होमिओपॅथीमध्ये. किचकट वेळखाऊ त्यांना ती पद्धत वाटली आणि त्यामुळे त्यांनी होमिओपॅथिक औषधं वापरणं पण सोडून दिलं. त्यांना असं वाटत होतं की पेशंट्सना संपूर्णपणे रोगमुक्त करणारी सोपी सुटसुटीत पद्धत आपल्याला शोधायची. डॉक्टर बॅटचा स्वभाव थोडासा अबोल होता बरं का. बडबड करायला, लोकांमध्ये मिसळायला त्यांना फारसं आवडायचं नाही. पण एकदा एका पार्टीमध्ये ते गेलेले होते. तर नाईलाजानं गेले, आमंत्रण आलं होतं. पार्टीमध्ये कोपऱ्यामध्ये उभं राहून हातात डिश घेऊन सभोवताली जमलेल्या लोकांचं निरीक्षण करत होते. अचानक एक विचार त्यांच्या मनामध्ये विजेसारखा चमकून गेला की इथं सगळ्या जमलेल्या लोकांचं आपल्याला त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांनुसार वर्गीकरण करता येईल आणि मग त्या गटवारीनुसार आपल्याला त्यांना औषधं देता येतील. कारण सगळ्यांना एकच एक औषध ठोकणं हे त्यांना मंजूर नव्हतं. मग त्यांच्या मनात हा विचार आला की सगळ्यांना आपल्याला वेगवेगळं त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांनुसार वेगवेगळं करता येईल आणि मग त्या गटवारीनुसार त्यांना औषधं देता येतील. आता लोकांमध्ये मिसळायला फारसं आवडत नसलं तरी निसर्गामध्ये मात्र डॉक्टर बॅचमनना फिरायला जबरदस्त आवडायचं. झाडं, पानं, फुलं, फळं, पशुपक्षी, नद्या, डोंगर, त्यांचं मन फार रमून जायचं. इंग्लंडमध्ये वेल्स नावाचा जो भाग आहे निसर्ग सौंदर्यानं नटलेला, अधूनमधून डॉक्टर बॅच आपला लंडन मधला दवाखाना खुशाल बंद करून त्या वेल्समध्ये फिरायला जात असत जंगलामध्ये. तिथं भटकत असताना सतत मनामध्ये विचार एक चालू की पेशंटना संपूर्णपणे रोगमुक्त करणारी सोपी सुटसुटीत पद्धत आपल्याला शोधून काढायची. हा. आणि तिथं असं हिंडत फिरत असताना एकदम एके दिवशी त्यांच्या मनामध्ये विचार आला की परमेश्वर जर दयाळू आहे आणि तो समस्त मानव जातीवर प्रेम करतो,
आपण प्रत्येक धार्मिक ग्रंथामध्ये हे वाचतो ना, की परमेश्वर दयाळू आहे आणि मानव हे त्याचं लाडकं अपत्य आहे. डॉक्टर बायशना असा प्रश्न पडला, जर परमेश्वर दयाळू आहे आणि जर मानवावर त्याचं प्रेम आहे, तर मग तो दयाळू परमेश्वर मानवाच्या माग आजारांची कटकट का बरं लावतो? जर परमेश्वर खरंच दयाळू असेल आणि जर खरोखरच त्याचं मानवावर प्रेम असेल, तर त्या दयाळू परमेश्वरानं आजारामधून मुक्त होण्यासाठी मानवाकरता नक्कीच काहीतरी साधन सामग्री उपलब्ध ठेवलेली असेल. आता ही साधन सामग्री कुठं मिळेल बरं? तर निसर्ग. कारण निसर्ग कधीही ठप्प बसून राहत नाही. निसर्गामध्ये सतत छोटे मोठे बदल होत असतात आणि सृष्टीचा अधूनमधून ढासळणारा तोल सावरण्यासाठी निसर्ग नेहमी प्रयत्नशील असतो. वादळ वाऱ्यामध्ये मनुष्य कोलमडून पडतो, पण निसर्ग पुनश्च सावरतो. त्यामुळे डॉक्टर बायशना अशी अंतप्रेरणा झाली की पेशंट्सना बरं करण्यासाठी जी औषधं आपल्याला शोधायची आहेत, त्याची सामग्री आपल्याला निसर्गामधूनच मिळेल. तर वनस्पतींचं निरीक्षण करत असताना वनस्पतीच्या फूल ह्या भागाकडं डॉक्टर बॅटचं लक्ष वेधलं गेलं आणि त्यांचं विचारचक्र जोरानं सुरू झालं. त्यांना असं वाटलं की वनस्पतीचा फूल हा भाग अत्यंत महत्वाचा आहे आणि वनस्पतीचे सगळे गुणधर्म पूर्णांशानं त्या फुलामध्ये एकवटलेले असतात. बघा, वनस्पतीला फूल कधी येतं हो? जेव्हा वनस्पतीची वाढ पूर्ण होते तेव्हाच वनस्पतीला फूल येतं. म्हणजे वनस्पतीच्या पूर्ण विकसित अवस्थेचं द्योतक म्हणजे फूल. त्या फुलापासून पुढे फळ तयार होतं, त्या फळापासून पुढली निर्मिती, पुढलं जीवनचक्र चालू राहतं. म्हणजेच काय हो, तर वनस्पतीचा फूल हा अवयव अतिशय महत्वाचा आहे आणि वनस्पतीचे सगळे गुणधर्म पूर्णांशानं त्या फुलामध्ये एकवटलेले असतात. तर मिमिलस गटाटस नावाची एक वनस्पती, तिच्या फुलानं त्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि त्यांनी त्याच्यापासून औषध बनवलं, जे त्यांनी भित्र्या प्रवृत्तीच्या व्यक्तीवरती वापरायला सुरुवात केली. तर त्या मिमिलसच्या फुलाची उमलण्याची तऱ्हा कशी त्या भित्र्या माणसाच्या बरोबर साम्य दर्शवणारी माहितीये का? मिमिलसचं फुल असतं ना, ते झाडावरती असं घाबरत घुबरत बिचार कसं बस उमलतं. तुम्ही गुलाबाचं फुल पाहिलं असेल झाडावरती, तर कसं टकटकीत ताठ उमलतं ना, तसं मिमिलसचं फुल उगवत नाही बरं का. ते असं घाबरत घुबरत बिचार केविल माणसं कसं तरी उमलतं. मग त्याच्यापासून बनवलेलं औषध डॉक्टर बॅचनी भित्र्या प्रवृत्तीच्या माणसावरती वापरायला सुरुवात केली. इम्पेशन्स नावाची एक वनस्पती असते, तिचं फळ, ती एक शेंग असते. तर त्याचे फळ आहे ना, ते ज्या अधीरेपणानं तडकून सभोवताली बिया उधळतं, ते बघितल्यावरती अधीर, उतावीळ आणि धानरट वृत्तीच्या पेशंटसाठी त्यांनी वापरायला सुरुवात केली त्या इम्पेशन्स पासून बनवलेलं औषध. क्लिमॅटिस नावाची एक वनस्पती असते, तिची फुलं वाऱ्याच्या झुळकीबरोबर असे स्वच्छंदपणे हेलकावे घेत असतात. ते बघितल्यावर त्या फुलांपासून बनवलेलं औषध त्यांनी स्वप्नाळू प्रवृत्तीच्या पेशंटवरती वापरायला सुरुवात केली. असं करता करता 1930 ते 1936 या कालावधीमध्ये डॉक्टर बायशने एकंदर 38 पुष्पौषधांचा शोध लावला आणि पेशंट्सवरती त्यांचा वापर करायला सुरुवात केली. हा, तर त्यांनी एक वाक्य आपल्याला सांगितलेलं आहे, ते आपण लक्षात ठेवायचं, की आजारी पडणं, तो आजार टिकून राहणं आणि आजारामधून बरं वाटणं, ह्या तीनही प्रक्रियांमध्ये मानवी मनाचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा असतो. माणसाचं मन जर खंबीर असेल तर कुठल्याही परिस्थितीवरती तो मात करतो, संकटांवरती तो मात करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. आज आपल्याला प्राचीन सगळ्यांना एकत्र जमवलंय ते कशासाठी हो? तर आपल्याला सगळ्यांना काय करायचंय, तर आपल्याला आपलं ध्येय गाठायचंय, आपल्याला यशस्वी व्हायचंय, आपल्याला प्रगती करायची, आपल्याला पुढं जायचंय. मग त्यावेळेला आपल्याला हे असं राग, दुःख, भीती, काळजी असल्या नकारात्मक भावनांचा आपल्यावरती परिणाम होता कामा नये. त्यांना बाजूला करून, कारण यशस्वी माणसांच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःखी व्हावं, निराश व्हावं असे प्रसंग येतात, पण ते रडत बसत नाहीत, ते पुढे जातात. मग ते काय करतात आपल्याला ते बाकी माहिती नाहीये. आता आपण जर समजा पुष्पौषधं घेतली तर दुनियेला कळणार नाहीये हो, कुठल्या उपायानं आपण छान झालो हे जाणून घेण्यामध्ये दुनियेला वेळ नसतो, दुनियेला इंटरेस्ट नसतो. आपण छान होणं, पुढे जाणं, प्रगती करणं ह्याला खूप महत्व असतं. एक उदाहरण सांगते, समजा आपण उंच इमारतीमध्ये वरती चाललेलो आहोत, लिफ्टमधून आपण वरती चाललेलो आहोत, लिफ्टमध्ये आपल्याला मुकेश अंबानी भेटले. आपण त्यांना असं विचारतो का हो, की मुकेशजी मॅट्रिकला किती टक्के पडले? नाही, मुकेशजींनी मिळवलेलं यश महत्वाचं असतं. तर आपल्याला काय करायचंय हो, आपल्याला आपल्या यशाकडे लक्ष केंद्रित करायचंय आणि त्यासाठी आपल्याला त्रासदायक लक्षणांवरती, भावनांवरती विजय मिळवायचा आहे, छान व्हायचं आहे. प्रत्येक माणसामध्ये भरपूर पोटेन्शियल असतं. आपण सगळी परमेश्वराची बाळ आहोत, आपण काही कुणी राक्षसापासून जन्मलेले नाही आहोत. तर त्यामुळं आपल्यापाशी भरपूर चांगले मुद्दे असतात. होतं असं की त्रासदायक परिस्थितीमुळं आपल्यातल्या काही चांगले गुण हे झाकोळून जातात,
लपून राहतात आणि मग आपण कुरकुरत पिरपिरत राहतो. त्यापेक्षा करण्यासारखं, शिकण्यासारखं, अनुभवण्यासारखं खूप छान काही आहे. तर त्यासाठी आपण आता काय करूया, थोडक्यात ही आपल्याला मी माहिती सांगितली. आणखीनही थोडी सांगते. होमिओपॅथिक दुकानांमध्ये ही औषधं मिळतात, परवडण्याजोग्या किमतीमध्ये मिळतात आणि फुलांपासून बनवलेली असल्यामुळे यांचे कुठलेही दुष्परिणाम होत नाहीत. ही निरोधक औषधं आहेत. आणि मिश्रण करून देण्याची पद्धत असते. गोड गोळ्यांच्या स्वरूपात मिळतात. ही औषधं कडू नाहीत. गोळ्या गोड असल्यामुळं आपण त्या नुसत्या चघळू शकतो. पाण्याबरोबर गिळण्याची गरज नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र 4 वेळेला ही औषधं घ्यायची असतात. खिशात बाटली ठेवून आपण त्या गोळ्या घेऊन कुठेही जाऊ शकतो. लक्षात आलं? तर आता काही उपयुक्त औषधांची आपण माहिती घेऊया, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. आता आपण पहिली एक समस्या लक्षात घेऊया. महिलांच्याच बाबतीत असं नाही खरं तर, पण आपण आता म्हणूयात की ठीक आहे, महिलांना खूप मोठी भेडसावणारी समस्या ती म्हणजे आत्मविश्वासाची कमतरता. आत्मविश्वासाची उणीव होण्याची अनेक कारणं आहेत. दीर्घकाळ आपण जर आजारी पडून राहिलो तर आपलं शरीर दुबळं झालेलं असतं, मनही दुबळं होतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माइंड अँड बॉडी गो टुगेदर. वी कॅन नॉट सेपरेट दीज टू थिंग्स. मनाचा शरीरावर आणि शरीराचा मनावरती परिणाम होत असतो. दीर्घकाळ जर एखादी व्यक्ती शारीरिक त्रासानं आजारी राहिली तर हळूहळू तिचं मन आजारी पडतं आणि मानसिक कटकटी जेव्हा वाढतात तेव्हा शारीरिक त्रास पण उफाळतात. तर आता असं होतं की दीर्घकाळ आजारी पडल्यावरती कधी कधी माणसाचा आत्मविश्वास कमी होतो. वारंवार जर अपयशच येत राहिलं, कुठंच आपलं काम होत नाही, खूप हेलपाटे घातले, खूप प्रयत्न केले, पण नाही, जमतच नाही, वारंवार अपयश येत राहिलं, आत्मविश्वास खचतो. एखादी दुर्घटना घडली समजा, तर त्यामुळे काय होतं, त्या दुर्घटनेचे जे अनेक दुष्परिणाम आहेत त्याच्यातला एक दुष्परिणाम म्हणजे आपला आत्मविश्वास ढेपाळतो. त्याच्यानंतर कामामध्ये जर गॅप पडली, खंड पडला, हे तर महिलांच्या बाबतीत खूपदा होतो की विवाह, बाळंतपण, अपत्य संगोपन, कौटुंबिक जबाबदारी यामुळे काय होतं हो, कधी कधी स्त्रियांना त्यांच्या करिअर पासून दूर राहावं लागतं काही काळ. आणि मग पुन्हा जेव्हा हरिओम करतात, म्हणजे पुनश्च जेव्हा कामावरती रुजू होतात, आत्मविश्वास कधी कधी कमी होऊ शकतो, है ना. लक्षात घ्या, आत्मविश्वासाचा अभाव ही समस्या परमेश्वरा इतकीच अनंत आणि सर्वव्यापी आहे. पण आत्मविश्वास कमी होणं म्हणजे गुन्हा नाही. कधी कधी हे असं होऊ शकतं. त्याच्यावरती आपण उपचार घ्यायचा, औषध घ्यायचं. उत्तम औषध आहे ते म्हणजे लार्च, LARCH. लार्च हे जे औषध आहे, कुठल्याही कारणामुळे आपला आत्मविश्वास कमी झालेला असो, समजा अपघात झाला, हाड मोडलं, मग नंतर स्कूटर चालवायला नको वाटतं, आत्मविश्वास कमी वाटतो, कारण काहीही असो, आत्मविश्वास जर कमी असेल तर लार्च हे पुष्पौषध अतिशय सुंदर काम करतं. अर्थात एक लक्षात घ्या, आत्मविश्वास ही आकाशातून टपकणारी चीज नाहीये. आत्मविश्वास हा घडवावा लागतो, त्याच्यासाठी तपश्चर्या करावी लागते. आणि त्यामुळं केवळ 2-4 दिवस औषध घेऊन बरं वाटणार नाही. एकंदरच पुष्पौषध ची आपण जी ट्रीटमेंट घेतो ना, ती कमीत कमी 6 महिने घ्यावी असं सांगितलं जातं. त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे फुलांपासून बनवलेली औषधं, त्यामुळे ती नाजूक आहेत, एकदम धडामकन जादू नाही करणार आणि कुठलीही चांगली गोष्ट अशी धाडकन घडत नाही. आणि दुसरं कारण असं की त्रासांची सुरुवात झाल्या झाल्या लगेच कोणी औषधं घ्यायला येते. लक्षणं जुनी झाल्यावर, मुरल्यावर, खूप त्रास द्यायला लागल्यानंतरच पेशंट औषध घ्यायला येतो. त्यामुळं त्याला बरं व्हायला थोडा वेळ लागतो. तर त्यामुळे मी नेहमी सांगते की 6 महिने औषधं घ्या, मस्त व्हाल. आपण स्वतःला हे विचारायचं की मला तात्पुरतं बरं व्हायचं आहे का कायमस्वरूपी बरं व्हायचंय. कायमस्वरूपी बरं व्हायचं असेल तर जरा जास्त दिवस आपण ट्रीटमेंट घ्यायची. 6 महिने. एक लक्षात घ्या, सरासरी मानवी आयुष्य हे 70 वर्षाचं मानलेलं आहे. त्याच्यामध्ये 6 महिन्याचा काळ हा काही फार मोठा आगडबंब नाही हो. पण 6 महिने आपण औषधं घेऊन जर आत्मविश्वास संपन्न होणार असू तर काय हरकत आहे. मनुष्य चालतो कसा, बोलतो कसा, बघतो कसा, हसतो कसा, सगळ्यातून त्याचा आत्मविश्वास व्यक्त होत असतो. तुम्हाला जर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्यायचं असेल, तुमची कुठलीही आयडिया, लक्षात घ्या, टू सेल अन आयडिया इज व्हेरी डिफिकल्ट. तुम्ही तुमचा जो काही व्यवसाय करताय, ती जी काही आयडिया आहे ती लोकांच्या गळी उतरवणं, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं हो, समोरच्या व्यक्तीच्या डोळ्याला डोळा भिडवून तुम्हाला बोलावं लागतं. मला जमत नाही, मला भीती वाटते, मला आत्मविश्वास कमी पडतोय, चालणार नाही. लोक म्हणतील कोण बावळट आलंय हे मला सांगायला, हाकलून देतील. तर तसं नाही, आपल्याला खणखणीत आत्मविश्वास पाहिजे. व्यक्तिमत्वातला अत्यंत ठसठशीत पैलू म्हणजे आत्मविश्वास, आणि तोच जर नसेल ना तर सगळं गाडं बिघडतं. तर ते सुधारण्याकरता लार्च हे औषध अतिशय मदत करतं. आत्मविश्वास जर नसेल तर मुलांना सुद्धा वर्गामध्ये हात वर करून उत्तर द्यायला जमत नाही. स्टेज परफॉर्मन्स
म्हणजे काय हो, कला सादरीकरण, गायन, वादन, नृत्य, अभिनय, वक्तृत्व या पाचही विद्या आणि कलांसाठी काय लागतं तर खणखणीत आत्मविश्वास लागतो. तो जर नसेल तर हे गायन, वादन, अभिनय, नृत्य काहीही करता येत नाही. आत्मविश्वास नसेल ना तर व्यक्ती मागं राहते, पुढत राहते, दुःखी राहते. अशा व्यक्तीला, अशा महिलेला मला हे अमुक जमणारच नाही असा ठाम नकारात्मक विश्वास असतो. तर त्याच्याऐवजी आपल्याला उत्तम आत्मविश्वासानं पुढे जाता आलं पाहिजे. याच्यासाठी लार्ज हे पुष्पौषध फार छान उपयोगी पडतं. पूर्वी दूरदर्शनवरती मी बघितलं नाहीये, पण पूर्वी मी ऐकलंय की दूरदर्शनवरती सुंदर माझं घर नावाचा एक कार्यक्रम सादर करायच्या सुहासिनीताई मुळगावकर. त्या स्वतः संगीत क्षेत्रातल्या जाणकार होत्या. संगीत, अभिनय, नृत्य त्यातल्या त्या उत्तम जाणकार होत्या. तर त्या हा कार्यक्रम सादर करताना गायक कलावंतांना नेहमी सांगायच्या की तुम्हा गायक मंडळींना 8वा सूर जपता येणं फार गरजेचं असतं. आता सारेगमपधनी सप्तक आपल्याला सगळ्यांना माहितीये, पण सुहासिनीताई सांगायच्या तुम्हाला 8वा सूर जपता आला पाहिजे. हा 8वा सूर म्हणजे कोणता हो? त्या सांगायच्या आत्मविश्वास. तो सूर लावून तुम्ही गाणं सुरू करा, बघा कसं तुमचं गाणं झकास रंगतं ते. तर लक्षात घ्या, आपल्याला आपलं जर जीवन संगीत सुरेल करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला तो 8वा सूर, आत्मविश्वास हा खणखणीत आपल्यापाशी असायला हवा. आणि तो वाढवण्याकरता काय करायचं हो तर लार्ज हे पुष्पौषध घ्यायचं. आता आणखीन एका औषधाची माहिती घेऊयात. मगाशी त्याचं नाव आपण ऐकलेलं होतं, मिम्युलस, होय ना. भित्र्या पेशंट्स वरती त्यांनी ते वापरलेलं होतं डॉक्टर बॅचनी. तर मिम्युलसच्या पेशंटला ज्ञात कारणाची भीती वाटते. म्हणजे काय हो, द पेशंट कॅन टेल द रिझन ऑफ हिज ऑर हर फिअर. कशाची भीती वाटते हे तो पेशंट सांगू शकतो. म्हणजे काय काय असू शकतं हो, उंचावर चढून जाण्याची, खाली वाकून बघण्याची, वेगवान वाहनातून प्रवास करण्याची, जोरात जर मोटरसायकल किंवा कुठलंही वाहन जोरात चाललेलं असेल तर या भित्र्या लोकांना ते सहन होत नाही, डोळे गच्च करून बसून राहतात. तुम्हाला माहिती आहे ना, ब्रह्मदेव आहे ना, ब्रह्मदेव हा एक उत्कृष्ट विनोद बुद्धी असलेला देव आहे बरं का. ब्रह्मदेव काय करतो तर तो नेहमी विरुद्ध स्वभावाच्या जोड्या जमवतो. म्हणजे कसं हो, भित्री बायको आणि बेदरकार नवरा, बेडर नवरा. तो जो बेडर नवरा असतो ना, भन्नाट वेगाने मोटरसायकल मारत असतो. आणि ती जी मिम्युलसची पेशंट असते ना, भित्री, ती बायको, ती त्याच्या मागं बसलेली असते, ती किंचाळ्या फोडत असते, अरे बाबा नको रे, हळूहळू चालव. ती कधी कधी त्याला विनवण्या करते, कधी कधी किंकाळ्या फोडते, कधी कधी त्याला थापट्या मारते. पण त्या बाजीरावाला काही फरक पडत नाही, तो तराट वेगानं मोटरसायकल हापसत असतो. आता बाजीरावाला आपण औषध द्यायचं काही कारण नाही. ही जी भित्री आहे ना बाई, तिची जर भीती आपल्याला कमी करायची असेल तर तिला आपण मिम्युलस द्यायचं. मग ती त्या वेगवान वाहनातून प्रवास करण्याचा आनंद घेऊ शकेल. घाबरण्यापेक्षा ती त्याचा आनंद घेऊ शकेल. कित्येक जणांना परीक्षेची भीती वाटते, इंटरव्ह्यूची भीती वाटते, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन देण्याची किंवा ग्राहकाला भेटण्याची, अपॉइंटमेंट मागण्याची भीती वाटते. स्टेजवरती काही परफॉर्म करायचंय, गायन, वादन, अभिनय, नृत्य, वक्तृत्व ते सादर करताना जर भीतीच वाटत असेल, आवंढाच गिळला जात असेल, बोलणार काय. मी आता समजा मी तुमच्या बरोबर बोलताना असं म्हणलं की मला तुमच्या बरोबर बोलताना फार आनंद वाटतो, तुम्ही म्हणाल प्राची मॅडम कुठलं बावळट ध्यान आणलंय हे, म्हणाल ना. तर भीती नाही वाटली पाहिजे, आत्मविश्वास असला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण काय करतो हो, तर आपण त्यासाठी मिम्युलस हे औषध घेतो. काही जणांना पोहण्याची भीती वाटते, पाण्याची भीती वाटते, आणि त्यामुळे त्यांना पोहण्याची भीती वाटते. त्यांना असं वाटतं की पाण्यात आपण उडी मारली की आपण बुडू. पाण्यात उडी मारल्या प्रत्येक वेळा आपण बुडतोच का हो, आपण तरंगू पण शकतो ना. पण भित्र्या लोकांच्या डोक्यामध्ये हा विचारच येत नाही. त्यांना वाटतं की पाण्यात आपण उडी मारली की आपण बुडू, आणि त्यामुळे ते पोहायला शिकत नाही. पोहण्यामध्ये खरं तर खूप मजा आहे हो, आनंद आहे. तर तो जर आपल्याला घ्यायचा असेल, पाण्याच्या भीतीवरती आपल्याला जर मात करायची असेल तर मिम्युलस घ्यायचं. जंगली जनावरांची भीती वाटणं, मोठ्या आवाजाची भीती वाटणं, दुर्घटना घडून जर गेली ना, तर म्हणजे बॉम्बस्फोट, गोळीबार, रॅगिंग ह्यासारख्या घटना घडून गेल्या ना, तर मनुष्य भित्रा होतो. आणि मग त्याला आयुष्य जगणं खूप अवघड होऊन जातं. तर त्याच्यातून त्याला बाहेर काढण्याकरता मिम्युलस हे औषध आपण वापरतो. आणखीन आपण एका इम्पेशन्स नावाच्या वनस्पतीचा उल्लेख ऐकलेला होता. नावात सांगितल्याप्रमाणे ही व्यक्ती अत्यंत इम्पेशंट असते, म्हणजे धीर धरवत नाही त्यांना, अधीर, उतावीळ. आणि आपल्या म्हणजे व्यावसायिक लोकांच्या ग्रुपमध्ये ना नेहमी इम्पेशन्स ते पेशंट पोत्यांनी मिळतात. तुमच्यामध्ये बरेचसे लोक ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या इम्पेशन्सच्या पेशंट असू शकतील,
कारण सगळ्या जणी तुम्ही कशा आहात हो, की काहीतरी करून दाखवू म्हणणारे आहात. तुम्ही स्वतंत्र व्यावसायिक आहात. तुम्ही नोकऱ्यांच्या मागे धावणाऱ्या नाही आहात. तुम्ही काहीतरी करिअर घडवू बघणाऱ्या आहात. नक्की तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे. नक्की तुमच्यामध्ये इम्पेशन्सची लक्षणं असतील. इम्पेशन्सचा पेशंट कसा असतो माहितीये का? चालणं तरा बोलणं भराभरा, प्रतिसाद फटाफट, निर्णय झटाझट. सगळं ह्याचं फटफट असतं. फास्ट लाईफस्टाईल हे इम्पेशन्सच्या पेशंटचं वैशिष्ट्य आहे. छापाडू व्यक्ती असते बरं काही. इम्पेशन्सची महिला लक्ष वेधून घेणारच, कारण ती अत्यंत तेज तर्रार असते, इंटेलिजंट असते, आकलन शक्ती उत्तम असते, त्यामुळे प्रतिसाद फटाफट. हिला फटकन राग येतो, आणि तो फटकन निवळतो, पण तिला फटकन रडू येतो, फटकन हसायला पण येतं. डोळ्यातून बोलते ही व्यक्ती. डोळे मोठे मोठे असतात इम्पेशन्सच्या पेशंटचे. आणि ती लक्ष वेधून घेते, लोकांना आवडते. तल्लख हसल्यामुळं काय होतं हो, तिला सगळं पटपट कळतं. पण लक्षात घ्या, बुद्धिमान माणसांना काही शाप असतात बरं का. त्यातला एक शाप असा असतो की त्याला परिस्थितीतली विसंगती पटकन कळते. इम्पेशन्सच्या पेशंटला सुद्धा परिस्थितीतली विसंगती पटकन कळते आणि त्यामुळे मग तो नाराज होतो, चिडचिड करतो भयंकर. त्याला ना आणि सगळीकडे वेळेवर पोचायचं. इम्पेशन्सचा पेशंट कुठंही तुम्हाला उशिरा गेलेला दिसणार नाही. हा नेहमी वेळेच्या अगोदरच असतो बरं का. आणि गंमत काय होते तिथं, त्याचं कौतुक करायला कोणीच नसतं. आज पहिल्यांदा पोहोचलेला असतो इम्पेशन्सचा पेशंट. आणि मग त्याला मग तो चिडचिड करतो की काय हे काय मठ्ठ लोक आहे तो. इम्पेशन्सचा पेशंट स्वतः भरभर बोलतो आणि त्याला कोणी जर संथ हळू बोलणारं भेटलं ना, तर त्याला काय बोलायचं, त्याचा संथ हळू, जे कासव असतं ना हळूहळू चालणारं आणि हळूहळू बोलणारं, त्याला काय बोलायचं आहे त्याचा आशय लक्षात घेऊन इम्पेशन्सची महिला ते वाक्य आधीच पूर्ण, म्हणजे ते तुला ते तसं म्हणायचंय असं ती बोलते. भरभर सगळं करते, फटाफटा सगळं आवडते. एक लक्षात घ्या, फटफट सगळं आवरणं हे चुकीचं नाही, पण दुनिया दुनिया कासव असते हो. दुनिया का म्हणजे संत बदक, हळूहळू चलता है कारभार असतो त्यांचा. मग तिथे इम्पेशन्सच्या पेशंटचा लोकांना राग यायला लागतो, हे काय चालले तडतड. इम्पेशन्सचा उद्योजक समजा, लक्षात घ्या, घरात म्हणजे कामावरून घरी आला, घरातले लोक समजा टीव्ही बघतायत, हा हातात रिमोट कंट्रोल घेणार, हे ही सिरियल भंकस आहे, हिच्यात काही दम नाही, हे ही काय भिक्कार आहे, हे काय बघत नाही, कंटाळा येते का काय, वैताग आहे, फटफट चॅनल. अरे ह्या बाकीच्या लोकांना काही कळायच्या आत इम्पेशन्सच्या पेशंटचं सगळं बघून होतं. दुनियेला हे इतकं वेग झेपत नाही हो. इंटरव्ह्यू देताना जर फटफट बोललं गेलं, काही शब्द खाल्ले जातात ना, त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनाच कळत नाही आणि मग इम्प्रेशन बॅड होतं. तसं नाही पाहिजे. तर थोडंसं वेगावर नियंत्रण आणायला हवं ना, तर लोकांना ते कळेल. आता तुमच्याही लक्षात आलं असेल, पूर्वी मी इतकी भरभर बोलायची की माझ्या मैत्रिणी मला म्हणायच्या की तू बोलतेस ना जेव्हा, आम्हाला ऐकताना श्वास लागतो, तुला बोलताना नाही का लागत. त्यामुळे मी आता खूप माझी बोलण्याची पद्धत, आता तो तुम्हाला खूप सोयीचं जात असेल की मी जे बोलते ते तुम्हाला सगळं नीट कळतं, कारण मी खूप संथ बोलते, है ना. तर आपल्याला एकंदर दुनिया खूप वेगानं नाही जाऊ शकत, तर तिथे आपली दुनिया संथ असल्यामुळे होणारी जी चिडचिड आहे ना, ती कमी करायला. आता तुम्ही सगळ्या उद्योजिका आहात, तुम्हाला सरकारी ऑफिसेसमध्ये, बँकांमध्ये जायला लागतं. तिथं काय असतं बँकांमध्ये, असे संथ गोगलगाई हळूहळू चालणारे पिऊन. आपल्याला असं वाटतं की ते रजिस्टर त्यांच्या हातातनं खेचून घ्यावं आणि आपणच ते काम पूर्ण करावं, होय ना. तर ते बदकं ती आपलीशी हळूहळू हलत असतात. तिथं आपले वादविवाद होतात. आपल्याला तो उशीर सहन होत नाही. त्यांना आपल्याला वाटतं काय मठ्ठ आहेत हे, का कामं भरभर करत नाही. अरे पण सारखं चिडचिड केलं, सारखं तणावग्रस्त राहिलं ना, तर आपल्यावरच त्याचा दुष्परिणाम होतो. तणावग्रस्ततेमुळं मानसिक कटकटी वाढतात आणि मानसिक कटकटी वाढल्या की तणावग्रस्त मनस्थिती तशीच टिकून राहते. जसं तणावामुळं आत्मविश्वास कमी होतो आणि आत्मविश्वास कमी झाला तर आपण जास्त तणावग्रस्त होतो. तर म्हणजे ही गोष्ट सतत एकमेकांमध्ये गुंतलेली राहते, त्याचा आपल्यावरती दुष्परिणाम होता कामा नये. तर आणखीन एक आपण औषध समजून घेऊया, त्याचं नाव आहे पाईन. महिलांमध्ये पाईनचे पेशंट्स पोत्यांनी मिळतात बरं का. का बरं त्याचा उपयोग होतो, तर पाईनच्या पेशंटला न्यूनगंड असतो, इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स. आणि मग इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असेल तर ती व्यक्ती कधीही आनंदी राहू शकत नाही हो. त्या अमक्या तमक्यापेक्षा माझ्याकडे बुद्धी कमी आहे असं वाटून ह्या पाईनच्या पेशंटला कमीपणा वाटतो. पण म्हणजे माझ्यापाशी बुद्धी किती आहे ह्याच्यापेक्षा त्या बुद्धीचा मी वापर किती छान करू शकते हा विचार जास्त महत्वाचा आहे ना. आपल्यामध्ये समजा जर कधी जन्मजात किंवा अपघातामुळे आलेलं व्यंग असेल, तर त्यामुळं एक कमीपणा वाटतो, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स वाटतो.
हा, आता ह्याचे काय काही उदाहरण आपण सांगू शकतो. जन्मजात किंवा अपघातामुळे आलेलं अपंगत्व, लंगडेपणा, न तर कुरूप चेहरा, काळा रंग, चेहऱ्यावरती एखादा डाग, ताडमाड उंची किंवा खुजी, अपुरी उंची. ताडमाड व्यक्ती असेल ना तरी त्या किडकिडीत ताडमाड जर व्यक्ती असेल तर त्याला हसतात लोक, काय म्हणतात दुष्काळातून आला का रे. आणि जे गबदूल असतं ना त्यांना म्हणतात घरातल्या सगळ्यांचं जेवण तूच जेवतो का रे. काही झालं तरी ते तापच असतो ना. खूप गबदूल असून चालत नाही, खूप ताडमाड असून चालत नाही. त्या लोकांना कॉम्प्लेक्स असतो. आणि काही लोक अति जी बुटकी असतात ना त्यांना असं वाटतं की आपला काही प्रभावच पडत नाही कारण आपण बुटके आहोत, आपल्याला हसतात. महिलांच्या बाबतीत आणखीन काही काही गोष्टी आहेत त्यांना स्वतःला इन्फिरिटी कॉम्प्लेक्स वाटण्याचं. ज्या महिला नोकरी करत नाहीत, व्यवसाय करत नाही, ज्या महिला त्यांना म्हणजे उत्पन्नाचं काही साधन नसतं, ज्या नवऱ्यावरती अवलंबून असतात, ज्या गृहिणी असतात, त्यांना खूपदा इन्फिरिटी कॉम्प्लेक्स असतो. त्यांना जर विचारलं की तुम्ही काय करता हो, तर म्हणतात मी काहीच करत नाही. मी त्या महिलांना म्हणते तुम्ही काहीच करत नाही म्हणजे तुम्ही काय 24 तास लोळता का? नाही ना. तुम्ही घर सांभाळता ना, यू आर होम मेकर. तुम्ही असं का म्हणता की मी काहीच करत नाही? तुम्ही उलट नवऱ्याला, मुलांना जेवायला खायला घालता, घराचं स्वास्थ्य टिकवता, तुम्ही खूप छान कामं करत असता. तर मी काहीच करत नाही असं तुम्ही म्हणू नका आणि इन्फिरिटी कॉम्प्लेक्स ठेवू नका. आता हे झालं गृहिणींच्या बाबतीत, की एक लक्षात घ्या, काही करणं हे पैसे मिळवण्याशी निगडीत मानलं जातं. आणि जर आपण पैसे मिळवत नसलो तर आपण अगदी कुचकामी, निरुपयोगी असं वाटून काही महिलांना न्यूनगंड येतो. आणि ज्या नोकरी करणाऱ्या किंवा उद्योग व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत ना, त्यांचं एक वेगळंच दुखणं असतं. त्यांच्या बाबतीत काय होतं, त्यांना ह्या विचारामुळे दुःख होतं की माझ्या नोकरीमुळं किंवा माझ्या व्यवसायामुळं मी घरच्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही. माझ्यामुळं घरच्या लोकांवरती अन्याय होतो आणि त्यामुळे त्यांचं मन खातं. अशा लोकांना पाईन देतात. परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळाले तर पाईनच्या विद्यार्थ्याला खूप खंत वाटते. त्याला वाटतं की अरे हे आपलं चुकलं. आपल्या हातून एखादी जर चूक घडली तर पाईनच्या पेशंटला खूप वाईट वाटतं. त्याला त्याचा खूप पश्चाताप होतो आणि ती चूक ती बोलून दाखवतात. महिलांच्या बाबतीत जर हे बोलायचं झालं तर काय होईल हो, तर कधी कधी असं होतं की 20 वर्ष नोकरी केली, आता पेन्शन मिळणार आहे असं दिसलं तर काही महिला नोकरी सोडून देतात की जाऊ दे, आता खूप वर्ष काम केलं, 20 वर्ष काम केलं, आता जरा घरामध्ये राहू आणि पेन्शन मिळणारच आहे. घरी बसल्यानंतर त्यांना असं लक्षात येतं की अरे आता एवढ्या मिळणाऱ्या रिकाम्या वेळाचं करायचं काय. घराला आपली त्या पैशाची तर गरज संपलेली, फ्लॅटचे हप्ते आपले फेडून झालेले आहेत, मुलांची शिक्षण पण झालेली आहेत आणि मुलं आता आपल्या पायावर, उगाचच आपण घरात बसलो, चूक केली की काय असं वाटायला लागतं. तर तिची चुकीची भावना, पश्चातापाची भावना ती कमी करण्याकरता पाईन हे औषध खूप उपयोगी पडतं. तर इन्फिरिटी कॉम्प्लेक्स मध्ये आणखीनही काही कारणं असतात. अपुरं शिक्षण, इंग्लिश बोलता येत नाही, दिसायला चांगला नाही. अहो खेडोपाडी तर ह्याचे ढिगानं पेशंट्स मिळतात, शहरामध्येही काही कमी नाही. आता इंग्लिश बोलता येत नसेल तर अरे ती परकी भाषा आहे. आणि ठरवलं, शिकलं, प्रॅक्टिस केली तर इंग्लिश बोलणं जमवता येईल. ही भावना मनामध्ये केव्हा पक्की होईल? पाईन घेतल्यानंतर ती पक्की होईल. आणि आपण कमी पडतो, आपण इतरांपेक्षा बिचारे आहोत, ही भावना आपल्या मनातली निघून जाईल. तोतऱ्या व्यक्तींना पाईनचा पेय खूप चांगला उपयोग होतो. तोतरी माणसं असतात ना, ज्यांना बोलताना अडखळायला होतं, तर त्यांना पाईन दिलं की त्यांच्यातला तो इन्फिरिटी कॉम्प्लेक्स जातो, त्यांची भीती कमी होते, त्यांचा आत्मविश्वास सुधारतो आणि ते छानपैकी जगू वागू शकतात. या व्यतिरिक्त आपण एक वॉलनट नावाच्या त्याच्या आधी आपण एक सेंटॉरी नावाचं औषध आहे, त्याचा थोडासा माहिती करून घ्या. सेंटॉरीची व्यक्ती ही दबून राहते. महिलांमध्ये हे पेशंट्स खूप मिळतात की एकत्र घरामध्ये अन्याय सहन करत राहणाऱ्या महिला, किंवा अगदी खूप मोठं घरामध्ये लोक नाही तरी दांडगोबा नवरा, तो नेहमी जर ओव्हर पॉवर करत असेल, खूप खटखट करत असेल, तर सेंटॉरीच्या पेशंटला विरोध करता येत. सेंटॉरीची महिला सगळा अन्याय सहन करत बसते. इतर लोक तिला भरपूर राबवून घेतात, ती बिचारी सगळ्यांसाठी राबत राहते आणि तिला विरोध करायला जमत नाही. मी हे करणार नाही, तुमचं तुम्ही बघा असं तिला ठामपणे सांगता येत नाही आणि त्यामुळे तिच्यावरती सतत अन्याय होतो, तिला राबवून घेतलं जातं. सेंटॉरी हे औषध दिल्यानंतर काय होईल हो, तिचं आत्मबल, मनोबल सुधारतं. एकदम ती काही झाशीची राणी होईल. आणि हे बघा, ही औषधं देऊन आपण असं काही सांगत नाही आहोत की उंबरठा तोडा, संसार मोडा, नवऱ्याबरोबर भांडा, असं आपण सांगत नाही.
पण आपल्यामध्ये आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करता येण्याजोगं तरी बळ पाहिजे ना. तर ते आपल्याला सेंटॉरी हे औषध घेतल्यानंतर प्राप्त होतं. वॉलनट हे एक आणखीन पुष्पौषध आहे, ज्याला पुष्पौषध संग्रहामध्ये राजाचं स्थान आहे. कारण वॉलनट लागत नाही असा पेशंटच नसतो, असा माणूसच नसतो. कारण काय होतं की कुठलाही बदल झाला की कुरकुर करणाऱ्याला वॉलनट देतात, कुठलाही बदल. हा, आणि बघा, माझं सगळं छानच चाललंय, असं आता मी काय करू असं कुणीच विचारत नसतं. जे काही बदल झालेला असतो त्यात तो जमवून घेतात. तर वॉलनट इज फॉर ऍडजस्टमेंट. आपल्या परिस्थितीमध्ये, सभोवतालच्या परिस्थितीमध्ये, नंतर व्यक्तींमध्ये, घटनांमध्ये काही ना काहीतरी बदल होत असतात. द ओनली कॉन्स्टंट थिंग इन नेचर इज ऑलवेज चेंज. पण बदल झाला की कुरकुरणारे जे लोक आहेत ना, अहो साधं गाव बदललं, घर बदललं, कामाचं ठिकाण बदललं, कामाचं स्वरूप बदललं, नवीन काही शिकायला, नवीन काही शिकणं, नवीन काही आत्मसात करणं हा एक मोठा बदल असतो. तर तो बदल सुसह्य व्हावा यासाठी वॉलनट हे फार उपयोगी पडतं. म्हणजे वॉलनट घेण्याच्या आधी स्त्रीची मानसिकता कशी असते? जुने ते सोने. वॉलनट घेतल्यानंतर नवे ते सारे मला हवे, अशी मानसिकता सुधारते. आणि खूपदा असं दिसतं की आपण आता व्यवसाय करतो, त्या व्यवसायाच्या स्वरूपात बदल होतो. त्याच्यासाठी करायच्या कॅम्पेनिंग मध्ये, त्याच्यासाठी करण्याच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये बदल करावे लागतात. जुनं जुनं जे काही आहे तेच पुन्हा पुन्हा चालवून चालत नाही. आपल्याला नवीन टेक्निक शिकावं लागतं. कधी कधी आपल्याला नवीन भाषा शिकावी लागते, नवीन संगणकाचं ज्ञान घ्यावं लागतं, नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी आत्मसात करावी लागते. तर तीच आत्मसात करायला जर आपल्याला वेळ लागत असेल, जमत नसेल, आपल्या हातून चुका होत असतील, एकंदरच परिस्थिती बरोबर आपल्याला जमवून घेता येत नसेल, तर आपल्याला वॉलनट ह्या औषधाचा फार चांगला उपयोग होतो. आणि त्यामुळे वॉलनट हे सगळ्या महिलांना, सगळ्या पुरुषांना, सगळ्या मुलांना हे देण्याचं औषध आहे. सगळ्यात शेवटी रेस्क्यू रेमेडी नावाच्या एका औषध मिश्रणाचा उल्लेख करते. हे 5 औषधांचं मिश्रण आहे आणि संकटापासून वाचवणारं हे औषध आहे. एखादी दुर्घटना, अकस्मात आलेलं एखादं संकट, त्याच्यामुळं काय होतं हो, तर मनुष्य एखाद्याला भीती वाटेल, एखाद्याला काळजी वाढेल, एखाद्याचा आत्मविश्वास कमी होईल, एखादा चिडचिडा होईल, एखादा सतत रडायला लागेल, एखाद्याची झोप उडेल आणि एखाद्याला हे सगळे त्रास होतील. त्रासदायक घटना घडल्यानंतर, मग ते मोठं भांडण असू दे, आग, भूकंप, पूर, अपघातामध्ये स्वतः सापडणं किंवा अपघात डोळ्यानं बघणं, तर रॅगिंग, बॉम्बस्फोट, दरोडा, हा, त्याच्यानंतर गोळीबार, ह्यासारख्या दुर्घटना, जनावराचा हल्ला, असं काही घडलं, उंचावरून पडणं, तर ह्यामुळं एकदम आपल्याला जे काही त्रास होतात तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी, दुर्घटनेच्या दुष्परिणामांची तीव्रता आणि कालावधी कमी करण्याकरता रेस्क्यू रेमेडी नावाचं एक मिश्रण वापरतात. आणि दुर्घटना ही कधी सांगून घडत नसते, त्यामुळे नेहमी आपल्या घरामध्ये रेस्क्यू रेमेडीची बाटली ठेवावी, त्याचा उपयोग होतो आणि आपण त्या त्रासामधून लवकर सावरतो. कधी कधी लोकांच्या मनामध्ये गैरसमज असतात की मानसिक कटकटी समजा असल्या तर लगेच त्याच्यासाठी औषध कशाला घ्यायचं हो, काळ हे औषध आहेच की. मग मी त्या लोकांना असं सांगते की काळ हे औषध वापरून जर 2 वर्षांनी तुम्ही बरे होणार असाल आणि पुष्पौषध वापरून तुम्ही जर 2 महिन्यांनी बरे होणार असाल, तर कुठलं औषध उजवं आणि कुठलं औषध चांगलं हे ज्याचं त्यांना ठरवायचं. नो बडी इज गोइंग टू कंपेल यू. हा, मी नाही तुम्हाला सांगायला, तुम्ही ठरवा की तुम्हाला लवकर बरं व्हायचंय आणि कायमस्वरूपी बरं व्हायचं असेल तर तुम्ही पुष्पौषधं वापरा. फुलांपासून बनवली जाणारी ही औषधं आहेत. फुलं आपण कशासाठी वापरतो हो, तर सजावटीसाठी आपण फुलं वापरतो. तर मनाची सजावट करण्याकरता फुलांपासून बनवलेली ही औषध आहे, अतिशय सुंदर आहे. त्यांचे साईड इफेक्ट्स नाहीत, याचे मी क्लासेस पण घेते, याचे मी उपचार पण करते. ही निर्धोक आहेत, त्यामुळे ह्याच्या क्लासमध्ये तुम्ही जरूर या, शिकून घ्या, आत्मसात करा. मी क्लासेस घेते की आम्ही 18 पुस्तकं लिहिली, याचं कारण असं आहे की मी आज आहे, मी उद्या नसेन, पण तुम्ही तुमच्या संपर्कात असलेल्या लोकांना छान करून सोडा. माझ्याकडे गर्दी नको पेशंट्सची. हा, तर तुम्ही पण हे शिकून घ्या, शिकायला, समजायला, वापरायला हे अतिशय सोपी पद्धत आहे. आपल्याला जर दुर्दैवानं हे राग, दुःख, भीती, काळजी, आत्मविश्वासाचा अभाव, नैराश्य यासारखा जर त्रास असेल तर पुष्पौषधं घ्या, त्याच्यातून मुक्त व्हा. आणि तुमच्या संपर्कात जर काही महिला किंवा कोणीही व्यक्ती आल्या की ज्यांना राग, दुःख, भीती, काळजी यासारखे त्रास आहेत, तर त्यांना तुम्ही जरूर सांगा की या त्रासांमधून बाहेर पडण्याकरता पुष्पौषध चिकित्सा पद्धती नावाची एक सोपी, सुटसुटीत,
छान बरं करणारी, दुष्परिणाम विरहित आणि खिशाला परवडेल अशी उपचार पद्धती आहे. त्यामुळे मी सगळ्यांना आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देते की मगाशी सांगितलेल्या ह्या कुठल्याही त्रासांचा अनुभव तुम्हाला न येवो आणि तुम्हाला हे शिकण्याची एक स्फूर्ती येवो. कोमेजलेल्या चेहऱ्यावरती पुष्पौषधांच्या मदतीनं हास्य फुलवणं हे देवकार्य आहे, हे पुण्यकार्य आहे. तुम्ही हे जरूर शिकून घ्या, आत्मसात करा आणि हे वापरायला लागा, अर्थप्राप्ती करा, पुण्य संचय करा. आता काही शंका जर असतील तर आपण जरूर विचारूया. येस, थँक्यू मॅम. बरंच काही तुम्ही सांगितलं आहे रिलेटेड टू प्रॉब्लेम्स ऑफ फिमेल्स अँड जनरल पण. तर मला हे पाहिजे की तुम्ही जे पण आज आलेले आहेत, हाऊ आपण हे जे बॅचप्ला रेमेडी आहे ह्याला आपण एक अपॉर्च्युनिटी टू हेल्प पीपल ॲज वेल एज बिझनेस हे कसं करू शकतो? आणि तुम्ही वर्कशॉप बद्दल थोडं सांगा की आपण जर याचं अपॉर्च्युनिटी टू अर्न मनी कॅन स्टार्ट फ्रॉम होम. एखादी महिला स्वयंरोजगार घरी संधी. आहे. हो, स्वयंरोजगार संधी हम्म. पुष्पौषध क्षेत्रामध्ये खूप आहे. एक तर औषध पद्धती शिकायला, समजायला, वापरायला सोपी आहे. त्याच्या क्लासमध्ये आपण नाव नोंदणी करू शकता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला 38 औषधांचं पूर्ण वर्णन सांगते. अत्यावश्यक मजकूर तुम्हाला लिहून घेता येईल अशा स्पीडमध्ये सांगते. त्याच्यानंतर औषध दुकानदारांचे मी तुम्हाला पत्ते सांगते. औषधं डिस्पेन्स कशी करायची ते सांगते. त्याचा एक छोटासा व्हिडिओ पाठवते. भरपूर अनुभव म्हणजे केसेस सांगते. म्हणजे मग तुम्ही तुमच्या परिचयातल्या संपर्कातल्या लोकांना हे देऊन अर्थप्राप्ती करू शकता. आणि त्याच्यामध्ये मी 15 पुस्तकं पण देते. माझी पुस्तकं ही आपल्यापाशी कायमस्वरूपी राहतात आणि मग त्याचा तुम्ही अभ्यास करू. एक लक्षात घ्या मात्र, अभ्यासही विणं प्रकटो नये, पण हे शिकायला, समजायला, वापरायला सोपं आहे आणि त्यामुळे तुम्ही अर्थप्राप्ती करू शकता. एक लक्षात घ्या की कितीही मंदी आली तरी अन्न आणि औषध या क्षेत्रामध्ये मंदी नाही. आता आपल्याला ताणतणाव भरपूर आहे. घराघरामध्ये डोकावून पहा, कानामात्रा वेलांटी उकाराचा फरक असतो. दुःखाची बाराखडी सगळीकडे सारखीच असते. अनेक ठिकाणी पुष्पौषधांचे तुम्हाला पेशंट्स मिळतात. फक्त अडचण एवढीच येते की मला अमुक एक त्रास आहे, कबूल करायला लोकांना आवडत नाही, लोकांना कमीपणा वाटतो. पण त्यांना आपण हे सांगायचं की नाही, ह्याच्यातून मुक्त व्हायला तुम्हाला संधी आहे. अहो, मी माझ्या क्लासमध्ये तर इतकं ओपनली सांगते की अभ्यास न करणारे विद्यार्थी एवढा जर गट तुम्ही डोळ्यासमोर ठेवलात ना, तुम्हाला जन्मभर पैसे मिळतात, तुम्हाला जन्मभर काम राहतं. पण अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फौजा आहेत अक्षरशः. आणि ते विद्यार्थी अभ्यास करत असल्यामुळं राग, दुःख, भीती, काळजी आणि नैराश्य यानं ग्रस्त असलेले त्यांचे पालक किती तुम्हाला पेशंट्स मिळू शकतात. अजूनही ही उपयुक्त पद्धती म्हणावी तितकी लोकांना माहीत नाही आहे. याचाच एक दुसरा अर्थ काय हो, की या क्षेत्रामध्ये तुम्हाला भरपूर वाव आहे आणि तुम्ही जर बुद्धिमान आणि कर्तबगार असाल ना, तर जरूर तुम्ही ह्या शास्त्रामध्ये पुढे जाऊ शकता. अभ्यास करायला, समजायलाही पॅथी सोपी आहे. याच्यासाठी मेडिकल बॅकग्राऊंड असण्याची गरज नाहीये. तुम्ही 10वी पास असलात ना, मराठीमधून मी हे शिकवत असते, तुम्ही हे करू शकता. नंतरही तुम्ही मला प्रश्न भरपूर विचारू शकता. आपण एक ग्रुप करतो नेहमी प्रत्येक वेळा त्या क्लासमध्ये आणि नंतर मी 2 महिने तुमच्या बरोबर राहते. आपण केसेस डिस्कस करतो. मी तुम्हाला मार्गदर्शन देते. मी तुम्हाला लगेच टाटा करत नाही. तुम्हाला पैसे मिळवायला भरपूर संधी आहे आणि मी नेहमी सांगते ह्यामध्ये की आपण लक्ष्मीच्या मागं लागायचं नाही. आपण नारायणाच्या मागं लागायचं. जिथे नारायण असतो ना, तिथे लक्ष्मी असतेच बरं का. एकावर एक फ्री. आणि नारायण म्हणजे काय? तर ज्ञान. अभ्यास करा, वाचन करा, क्लासला माझ्या जरूर या. प्राची मॅडम कडून तुम्हाला माझा नंबर मिळेल. पाहिजे तर तुम्ही तो लिहून घ्या. मी हळूहळू सांगते. 8788719069. माझं नाव आहे सरोज भडभडे. पुन्हा एकदा नंबर सांगते. 8788719069. आपण औषधोपचारांसाठीही मला कॉन्टॅक्ट करू शकता, क्लाससाठीही करू शकता. येस.